हॅलो. यशवंतराव सरंजामे का? हां बोलतो. नमस्कार, मी सुलेखा राऊत बोलतेय. हॅलो काका, आय मीन तुम्ही मला नाही ओळखत. मी अभिमानची. ओळखतो मी तुम्हाला. बरं झालं फोन केलात. मला भेटायचंय तुम्हाला आज खरी या संध्याकाळी. घरी का काही अडचण नाही. पत्ता SMS करतो मी तुम्हाला. शार्प 8 वाजता या. हा नंबर तुमचाच आहे ना? हो हो हो. धन्यवाद. मी मधु, विसर्जन अगदी यथासांग झालं. येस. पण ती जुहूची चौपाटी खूप बदलली हो. पूर्वी किती छान झाडं दिसायची तिथे, आता फक्त इमारती दिसतात. अहो बाबा, समुद्र दिसतो हेच खूप झालं ना. खरंय रे बाबा. आता काय तुमच्या मुंबईचं शांघाय होणार आहे म्हणे. अहो कसलं काय नाही कसलं काय. मुंबईचं मुंबई पण नाही टिकवता आलं, शांघाय कुठं करतंय. त्याला सांगू बाबा, कधी कधी ना वीट येतो मला खरंच. येतोस माझ्या बरोबर वसईला, माझ्या छोट्याशा गावात. रिटायर झाल्यावर मी तिकडेच येणार होतो, पण तुम्ही तर वाडाच विकायला काढलात ना. तो विकला जाणार नाही याची खात्री होती मला, म्हणूनच विकायला निघालो होतो. म्हणजे तुम्हाला हे आधीपासून माहिती होतं? एवढा मोठा प्रोफेसर झालास तरी बापालाच प्रश्न विचारतोस. मुलगा कितीही मोठा झाला ना तरी बाप हा शेवटी बापच असतो. असो. मधु, गणपती गेले, आता मीही परतेन म्हणतो वसईला. लगेच? सोन्या, 3 महिने झाले वाडा सोडून. 3 महिने झाले? नाही पण होईना का 3 महिने? लगेच काही जायला पाहिजे असं नाहीये. थांबा तुम्ही. आग्रह करू नकोस मधु, मला नाही थांबता येणार. बाळकडे जाणार होतो राहायला, तेही जमलं नाही. चंदूला सांगितलं होतं 2 दिवस तुझ्याकडे येईन राहायला, पण तिथेही जाता आलं नाही. आता हे सगळं पुढच्या खेपेला. नाही ते ठीक आहे, पण लगेच काही उद्याच जायला पाहिजे असं काही नाही. मी आधीशी बोलतो, गाडी ठरवतो, मग बघू ना. 2-3 दिवसांनी जा. स्वप्नीलशी बोलणं झालंय माझं. त्याला वाड्यावर यायचंच होतं, तेव्हा त्याच्याबरोबरच जाणार आहे मी. आता तुम्ही सगळं ठरवून टाकल्यावरती मी काय बोलणार? रुसतोस काय असा लहान मुलासारखा? खूप सेवा केलीस बापाची, थकला असशील, जाऊन झोप आता. नाही मी जातो, पण तुमच्या सुनेला तुमचं हे लवकर जाणं काही आवडणार नाही, मी सांगतो तुम्हाला. शहाणी आहे ती, तिची काळजी करू नकोस. मी तिला आधीच सांगितलं होतं की गणपतीनंतर मी वसईला जाणार आहे म्हणून. जा, दिवसभर खूप धावपळ झाली आहे तुझी, जाऊन झोप निवांत. काय रे, बसलायस का असा?
अच्छा, म्हणजे ती शहाणी आहे का? तू ही शाण आहेस हो. जा जा. चाल, थँक्यू. ऐक, फारसा बदल नाही आहे तुमच्या चेहऱ्यात सुलेखाबाई. 7 वर्षांपूर्वी पुण्यात पोलीस स्टेशनात भेटलो होतो आपण, आठवतंय? फार बदल नाही आहे. काय घेणार तुम्ही, चहा कॉफी? श्रीपती? नाही काका, मला काही नको आहे. नाही, सरबत कॉफी की आणखी काही? नाही खरं. नाही, कॉफी घेच, कॉफी घेच, कॉफीच. श्रीपती, कॉफी आण रे. तर सुलेखाबाई, काका हं. तुम्ही प्लीज मला अहो जाऊ नका करू. बरं झालं तूच सांगितलंस. काय की समोरच्याला अहो जावं करून त्याचा मनासारखा मला अपमान कधीच करता येत नाही, जो मी आता करतो. फक्त एक सांग, कुठे लपवून ठेवलंस माझ्या पोराला? कुठं लपवून ठेवलंयस माझ्या मुलाला? तुम्ही तुम्ही असं का बोलताय माझ्याशी काका? मग आणखी कसं बोलतात तुझ्यासारख्या मुलीशी? हे बघा, तुम्ही जो प्रश्न मला विचारताय तोच प्रश्न खरं तर मला तुम्हाला विचारायचा होता, म्हणून मी फोन केला तुम्हाला. म्हणजे तुला असं म्हणायचं की तुला अभिमान कुठं आहे अजिबात माहित नाही? हो, मला खरंच माहित नाही आहे. ठीक आहे, तसं असेल तर मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. जाऊ शकतेस तू. हा, एक मिनिट, व्यवहाराचं बोलायचं राहिलं. किती हवेत? काय? किती हवेत? तुम्ही काय बोलताय मिस्टर सरंजामे? मी तीच भाषा बोलतोय जी आपल्या दोघांनाही कळते. अभिमानच्या आयुष्यातून निघून जाण्याचे किती हवेत? काय किंमत असणार आहे ग तुझी? जी असेल ती बोल. चेक फाडतो, ती उचल आणि चालू पाठ टाक. हे बघा, मी माझा अपमान करून घ्यायला आले नव्हते इथे. मग काय तुझ्या नावाची पूजा करून घ्यायला आली होती सुलेखा? हे बघ, टाइमपास उगाच करू नकोस. खासाखीस करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. उघडून उघडून किती उघडणार तू तोंड? उघड उघड. तोंड उघडून मला एवढंच बोलावं असं वाटतं मिस्टर सरंजामे. तुमच्यासारखा खालच्या दर्जाचा नीच. माझ्या घरात उभी राहून तू मलाच शिव्या देतेस. केवळ वयाने मोठे आहात आणि अभिचे वडील आहात म्हणून त्या घातल्या नाहीत. नाहीतर मला खूप चांगल्या शिव्या घालता येतात. कळलं सरंजामे?
तू काय करतोयस इथे? ऑफकोर्स तुला भेटायला, स्वीट हार्ट. अँड यू नो what I found in your house? Come, come. तो बघ. कोण आहेत हे सद्गृहस्थ? काय बावली बाई, वेळ आहे का थोडा आजोबासाठी? बोला ना आजोबा. मी ना तुझ्यावर आरोप लावणार आहे. तुला हल्ली माझा पूर्वीसारखा लळा राहिलेला नाही. असं काही नाही आजोबा. तसंच आहे, तसंच आहे. पूर्वीसारखी तू बोलायला येत नाहीस, दूर दूर राहतेस, घरात दुडदुडत नाहीस. काय आहे दुसरं? खरंच असं काही नाही आजोबा, खरंच. तुझ्या बापाचा बाप आहे मी भाऊली. माझ्यापासून काय लपवणार बाळा? लपवण्यासारखं खरंच काही नाही आजोबा. गेले काही दिवस मी विचार करत होते. BFA डिग्री मिळून आता 1 वर्ष झालं. वर्षभरात 1-2 असाइनमेंट्स केल्या फक्त, बाकी काहीच नाही. आता स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, काहीतरी करायला हवं ना. त्यात काहीच वाद नाही. टेक्स्टाईल डिझायनिंगचा एखादा छोटासा कोर्स करीन म्हणते. त्यानंतर मग खूप जॉब ओपनिंग्स आहेत. ह्याच सगळ्या गोष्टी मनाशी ठरवण्यात गुंतले होते. आणि ठरवलेलं झालं नाही ते, त्याचं काय?
बाहुली, माणसानं वाहत्या पाण्यासारखं असावं. प्रवाहात छोटे दगड असतात, मोठे बांध असतात, पण पाणी वाट काढतच असतं. किंबहुना हे अडथळेच पाण्यासाठी नवीन मार्ग निर्माण करतात. माणसाचंही तसंच असावं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होते असं नाही, नाही का? कुणीतरी म्हटलेलंच आहे, मनासारखं झालं तर उत्तम, नाही झालं तर अतिउत्तम. मग जे होतं ते देवाच्या मनातलं असतं. आजोबा, हे सगळं तुम्ही मला का सांगताय? काही चुकीचं सांगतोय का? हं? बाहुली ग माझी. सोपान, सोपान नाव आहे यांचं. 2-4 दिवसांपूर्वी मी जिजूंकडे गेले होते. यायला खूप उशीर झाला म्हणून दी म्हणाली की गाडी घेऊन जा. हायवेवरून वळत असताना हे अचानक आजोबा समोर आले. मी कसा बसा ब्रेक दाबला. अरे, मला असं वाटतं त्या धक्क्यानेच ते फेंट होऊन पडले असावे. कसं बसं करून मी त्यांना झेमतेम उचलून गाडीमध्ये टाकलं आणि इथे घरी घेऊन आले. वेल, नाव ही इज ऑल राईट. पण मग नंतर कळलं की त्यांचं या जगात कोणीच नाही आहे. अरे, बिचारे एकटेच असतात. म्हणून मी म्हटलं की तुम्हाला हवं असेल तर तुम्ही राहा इथे थोडे दिवस. नाहीतरी मला सुद्धा एकटीला हे सगळं घर खायला उठतं. म्हणून म्हटलं राहा. आणि तू सुद्धा सोडून गेला होतास ना मला. मी तुला सोडून कुठे जाणार सुलेखा? मला काय माहित कुठे गेला होतास ते. साधा फोन सुद्धा केला नाहीस मला. तू नसताना माझं काय झालं होतं माझंच मला माहित. वेल, आय डिड नॉट नो दॅट आय विल बी मिस्ड सो मच. तुला काहीच कळत नाही. मूर्ख आहेस तू. माझे बा सुद्धा हेच म्हणतात. एरवी फक्त तोंडाने म्हणायचे, त्या दिवशी हाताने म्हणाले. बस झालं, डोकं फिरलं माझं. तुझ्या बाबांचा राग तू माझ्यावर काढलास. हं? आय सेड आय एम सॉरी.